इयत्ता 12वी, विषय भूगोल, प्रकरण 2, लोकसंख्या भाग 2, स्वाध्याय. प्रश्न पहिला, अचूक सहसंबंध ओळखा. ए विधान, आर कारण. एक विधान आहे, अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. कारण लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. तर याचे ऑप्शन आहेत, केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर असेल ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. 2 ए लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवतो. आर लोकसंख्या मनोऱ्यांचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. तर ऑप्शन आहेत. तर मित्रांनो, योग्य उत्तर असेल ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. 1 लोकसंख्या वाढ व स्थलांतर. उत्तर, लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर यांचा परस्पर संबंध घनिष्ठ आहे. एखाद्या प्रदेशात लोकसंख्या वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण स्थलांतर असते. जेव्हा लोक रोजगार, शिक्षण किंवा चांगल्या जीवनमानाच्या शोधात दुसऱ्या प्रदेशात जातात, तेव्हा देणाऱ्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते. उलट देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते आणि स्थलांतरामुळे लोकसंख्येचे वितरण, घनता आणि रचना बदलते. शहरी भागात स्थलांतर जास्त होत असल्याने तेथे लोकसंख्या झपाट्याने वाढते. यामुळे निवास, पाणी, वाहतूक यासारख्या सुविधा ताणल्या जातात. ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर हे आर्थिक कारणामुळे अधिक असते. काही वेळा नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धामुळे ही स्थलांतर घडते. त्यामुळे लोकसंख्या वाढीवर स्थलांतराचा थेट परिणाम होतो. 2 लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर. उत्तर, लोकसंख्या मनोरा हा वय व लिंगानुसार लोकसंख्येचे वितरण दर्शवणारा आलेख आहे. यात डाव्या बाजूस पुरुष आणि उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या दाखवली जाते. तळभाग बालकांचे प्रमाण तर शीर्ष भाग वृद्धांचे प्रमाण दर्शवतो. मनोऱ्याच्या आकारावरून देशाची लोकसंख्या स्थिती समजते. लिंग गुणोत्तर म्हणजे प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या होय. हे लोकसंख्येचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. लिंग गुणोत्तरावरून समाजातील स्त्रियांची स्थिती कळते. संतुलित लिंग गुणोत्तर समाजासाठी आवश्यक असते. कमी लिंग गुणोत्तर असलेल्या देशामध्ये सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लोकसंख्या मनोरा आणि लिंग गुणोत्तर या दोन्हींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. 3 लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. उत्तर, लोकसंख्येची व्यावसायिक संरचना म्हणजे कार्यशील लोकसंख्या कोणकोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे हे दर्शवते. ही संरचना प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा 4 विभागात विभागली जाते. प्राथमिक क्षेत्रात शेती, पशुपालन याचा समावेश होतो. द्वितीय क्षेत्रात उद्योगधंदे येतात. तृतीय क्षेत्रात सेवा क्षेत्राचा समावेश होतो. विकसित देशांमध्ये लोकसंख्या मुख्यतः उद्योग व सेवा क्षेत्रात कार्यरत असते. विकसनशील देशांमध्ये अजूनही लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते. व्यावसायिक संरचनेवरून देशाचा आर्थिक विकास कळतो. ज्या देशात तृतीय क्षेत्रात जास्त लोकसंख्या असते तो देश अधिक विकसित मानला जातो. त्यामुळे ही संरचना आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा निर्देशांक आहे. 4 साक्षरतेचे प्रमाण. उत्तर, साक्षरतेचे प्रमाण म्हणजे वाचता, लिहिता आणि गणिती क्रिया समजणाऱ्या लोकांचे प्रमाण होय. हे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचे द्योतक आहे. साक्षरता वाढल्याने लोकांचे जीवनमान सुधारते. शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी वाढतात आणि गरिबी कमी होते. स्त्रियांच्या साक्षरतेमुळे कुटुंबाचे आरोग्य व शिक्षण सुधारते. विकसित देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त असते
तर विकसनशील देशामध्ये कमी असते. साक्षरतेवर शैक्षणिक सुविधा, सरकारी धोरणे आणि सामाजिक परिस्थितीचा प्रभाव असतो. साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण आणि परिणाम दोन्ही आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी साक्षरतेचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न तिसरा, भौगोलिक कारणे लिहा. 1. विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. उत्तर: विकसित राष्ट्रामध्ये औद्योगिकीकरण व तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला असतो. आधुनिक यंत्रसामग्री व सुधारित शेती पद्धतीमुळे कमी लोकांमध्येही शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येते. त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या लोकांची गरज कमी होते. तसेच उद्योगधंदे, सेवा व तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. त्यामुळे लोक शेतीऐवजी द्वितीयक व तृतीयक व्यवसायाकडे वळतात. परिणामी शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आढळते. 2. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. उत्तर: साक्षरता वाढल्याने लोकांना शिक्षण, रोजगार व तंत्रज्ञानाच्या संधी अधिक प्रमाणात मिळतात. शिक्षित लोक अर्थव्यवस्थेत अधिक कार्यक्षमतेने योगदान देतात. साक्षरतेमुळे आरोग्य, स्वच्छता, कुटुंब नियोजन याबाबत जागरूकता वाढते. स्त्रियांची साक्षरता वाढल्यास त्यांचा सामाजिक दर्जाही उंचावतो. त्यामुळे समाजातील जीवनमान सुधारते. यामुळे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात वाढ होते. म्हणून साक्षरतेचे प्रमाण हे विकासाचे द्योतक मानले जाते. 3. जेव्हा कार्यशील लोकसंख्येत वाढ होते तेव्हा लोकसंख्या लाभांशातही वाढ होते. उत्तर: कार्यशील लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 वयोगटातील लोक होय. या गटातील लोक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्रिय असतात. या लोकांची संख्या वाढल्यास देशात काम करणारे मनुष्यबळ वाढते. त्यामुळे उत्पादन, उत्पन्न व बचत यामध्ये वाढ होते. अवलंबित लोकसंख्या कमी असल्यास आर्थिक भारही कमी होतो. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यालाच लोकसंख्या लाभांश म्हणतात. म्हणून कार्यशील लोकसंख्या वाढल्यास लाभांशही वाढतो. 4. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. उत्तर: स्थलांतर विविध कारणांनी व कालावधीनुसार होते. काही स्थलांतर अल्पकालीन किंवा हंगामी स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ, ऊसतोड कामगार काही महिन्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. काही लोक शिक्षण किंवा नोकरीसाठी तात्पुरते स्थलांतर करतात आणि नंतर परत येतात. त्यामुळे स्थलांतर कायमस्वरूपी असेल असे नाही. दीर्घकालीन व कायमस्वरूपी स्थलांतर हे असते, पण सर्व स्थलांतर तसे नसते. त्यामुळे स्थलांतराचे स्वरूप वेगवेगळे असते. प्रश्न 4, फरक स्पष्ट करा. 1. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. ज्या प्रदेशातून लोक स्थलांतर करतात तो म्हणजे देणारा प्रदेश. तर घेणारा प्रदेश म्हणजे ज्या प्रदेशात लोक येऊन स्थायिक होतात. देणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी होते तर घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. देणाऱ्या प्रदेशामध्ये संसाधनांचा वापर कमी होतो तर घेणाऱ्या प्रदेशात संसाधनांचा वापर वाढतो. देणाऱ्या प्रदेशामध्ये सुविधा कमी वापरल्या जातात तर घेणाऱ्या प्रदेशामध्ये सुविधांवर ताण येऊ लागतो. देणाऱ्या प्रदेशामध्ये कार्यशील लोकसंख्या कमी होते तर घेणाऱ्या प्रदेशात कार्यशील लोकसंख्या वाढते. 2. विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा. विस्तारणारा मनोरा हा तळरुंद व शीर्ष निमुळता असतो, तर संकोचणारा मनोरा हा तळ अरुंद व शीर्ष रुंद असतो. विस्तारणारा मनोरा बालकांची संख्या जास्त असते तर संकोचणारा मनोऱ्यात बालकांची संख्या कमी असते. विस्तारणाऱ्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या कमी असते तर संकोचणाऱ्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या जास्त असते. विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये जन्मदर जास्त तर संकोचणाऱ्यामध्ये जन्मदर कमी असतो. विस्तारणाऱ्या मनोऱ्यात मृत्यूदर जास्त असतो तर संकोचणाऱ्या मनोऱ्यात मृत्यूदर अत्यंत कमी असतो.
विस्तारणारा मनोरा विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व करतो, तर संकुचणारा मनोरा विकसित देशांचे प्रतिनिधित्व करतो. प्रश्न 5 सविस्तर उत्तरे लिहा. 1. लोकसंख्या मनोऱ्याचे लोकसंख्या अभ्यासातील महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: लोकसंख्या मनोरा हा लोकसंख्येची वय व लिंगानुसार रचना दर्शवणारा महत्त्वाचा आलेख आहे. तो लोकसंख्या अभ्यासात अत्यंत उपयुक्त साधन मानला जातो. वयोगटानुसार लोकसंख्येचे स्पष्ट चित्र मिळते. बाल, कार्यशील व वृद्ध गटांचे प्रमाण समजते. देशाच्या भविष्यातील लोकसंख्या वाढीचा अंदाज लावता येतो. जन्मदर व मृत्यूदर यांचे स्वरूप समजते. लिंग गुणोत्तराचा अभ्यास करता येतो. विकसित व विकसनशील देशांमधील फरक ओळखता येतो. कार्यशील लोकसंख्येच्या आधारे आर्थिक नियोजन करता येते. शिक्षण, आरोग्य व निवासाच्या गरजा ठरवता येतात. लोकसंख्या लाभांशाची शक्यता समजते. शासनाला योग्य धोरणे आखण्यासाठी मदत होते. म्हणून लोकसंख्या मनोरा हा लोकसंख्येच्या सखोल व अचूक अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 2. लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना स्पष्ट करा. उत्तर: लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी अशी विभागणी केली जाते. या दोन रचनांमध्ये अनेक बाबतीत फरक आढळतो. ग्रामीण भागात लोकसंख्या प्रामुख्याने शेती व प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते. शहरी भागात उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्राचे प्राबल्य असते. ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी तर शहरी भागात जास्त असते. शहरामध्ये शिक्षण, आरोग्य, वाहतूक व दळणवळण सुविधा अधिक उपलब्ध असतात. ग्रामीण भागात पारंपरिक जीवनशैली तर शहरात आधुनिक जीवनशैली आढळते. रोजगाराच्या संधी शहरात अधिक असल्याने स्थलांतर वाढते. ग्रामीण व शहरी भागात लिंग गुणोत्तर व वयोरचनेत फरक असतो. शहरी भागात आर्थिक विकासाचा स्तर जास्त असतो. ग्रामीण भागात उत्पन्नाचे साधन मर्यादित असतात. शहरीकरणामुळे शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढते. अशा प्रकारे ग्रामीण व शहरी रचना देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे महत्त्वाचे चित्र स्पष्ट करतात. 3. स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा. उत्तर: स्थलांतर म्हणजे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे होय. यामुळे लोकसंख्येच्या रचनेत मोठे बदल घडतात. देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते, घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या वाढते. वयोरचनेत बदल होऊन कार्यशील गटाचे प्रमाण वाढू किंवा कमी होऊ शकते. लिंग गुणोत्तरात असंतुलन निर्माण होऊ शकते. शहरामध्ये लोकसंख्या घनता वाढते. निवास, पाणी व वाहतूक यासारख्या सुविधांवर ताण येतो. ग्रामीण भागातील संसाधनांचा वापर कमी होतो. नवीन कल्पना, सांस्कृतिक व तंत्रज्ञानाचा प्रसार होतो. आर्थिक विकासास चालना मिळते. सामाजिक व आर्थिक विषमता वाढू शकते. म्हणून स्थलांतर हा लोकसंख्याच्या रचनेत बदल घडवणारा महत्त्वाचा घटक असून त्याचा देशाच्या विकासावर मोठा प्रभाव पडतो.